अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप, 22 आमदारांनी शरद पवारांची घेतली भेट. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भोवती मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून तब्बल 22 आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीला राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे आमदारांच्या भेटीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत अस्वस्थता वाढल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार गटातील काही आमदार सध्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत. पक्षातील नेतृत्व आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवर समीकरणे यावरून नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा आली किंवा कोणते आमदार सहभागी होते याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही. राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शरद पवार भेटीची आहे. सूत्रांच्या मते आमदारांच्या हालचाली आणि पक्षातील वाढ अस्वस्थता लक्षात घेऊनच ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.